हे बघा आपले मुगाचे डोसे खाण्यासाठी रेडी आहेत बघू शकता, मस्त लगे झालेले आहेत, खूप खमंग झालेले आहेत मुगाचे डोसे आहेत आपले। उत्तपा केलेला आहे मी, इकडे चटणी आहे, कांदा टोमॅटो घेतलेला आहे तोंडीला लावण्यासाठी। चला मग तुम्हाला याची रेसिपी करूया। सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आज आपण मुगाचे डोसे बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी 2 वाटे मूग घेतले आहेत, रात्रीच भिजू घातले होते, आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले 2 वेळेस। इथे 1 वाटी राशनचे तांदूळ घेतले होते मी, त्याला पण रात्री भिजू घातले होते, मस्त धुवून घेतलेले आहेत, 2 पाण्यातून काढलेले आहेत। आता हे मिक्सरमधून काढून घेऊया आपण, याला डोसे करणार आहोत त्याची आपण। हे बघा आपली अशी झालेली आहे पेस्ट, आपल्याला अशीच करून घ्यायचे। या अख्ख्या मुगाचेच आहेत, कारण खाण्यासाठी खूप चविष्ट असतात, शरीराला पण छान असतात। संपूर्ण मी असंच काढून घेते। हे बघा मी मिक्सरमधून मुगाचं आणि तांदळाचं बेटर काढलेलं आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये आपण नमक टाकून घेणार आहोत चवीनुसार। हे बघा एवढं नमक टाकते मी। आता याला फेटून घेते थोडंसं, मस्त लगे एकजीव करून घेते, छान हलवते। आपले तांदळाची पेस्ट आणि मुगाची एकत्र व्हायला पाहिजे। हे साईडला ठेवून घेऊया आपण, हे साईडला ठेवून घेऊया आणि आता कढीची चटणीची तयारी करूया। हे पहा झाकून ठेवते, याला साईडला ठेवून टाकणार आहोत आपण। हे बघा भाजलेले 1 वाटी शेंगदाणे आहेत, हे घेतलेले आहेत मी। आता हे मिक्सरमध्ये काढायचे आहेत आपल्याला। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते। यामध्ये मी ठेचा टाकून घेते, याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, जिरे सर्व काही टाकलेलं आहे, तरी पण एकजीव करून घेते आता मिक्सरमध्ये काढून। यामध्ये मी नमक वगैरे टाकून घेते। नमक टाकते चवीनुसार। यामध्ये मी 2 चमच दही यामध्ये मी लसणाच्या 2-4 पाकळ्या टाकलेल्या आहेत, मिक्सरमध्ये काढून घेते लावून। थोडं पातळ करून घेतलेलं आहे बेटर मी, आता तवलीवर टाकून घेते मी। आपल्याला मस्त पातळ करणार आहोत आपण याचे डोसे, एकदम छान होतील पातळ। असं गोल फिरून घेते, कारण हे बघा असं चिटकत वाटी खाली, त्याच्यावरती थोडं टाकून घेते मी। तेल सोडून घेते यामध्ये, चटकन आणि लवकर उठतील, कारण माझा हे पोळी करायचा तवा आहे। आणखी थोडा वेळ त्याला पत्ती देते मी, याला उलटून घेऊया आपण, कसं झालं बघणार आहोत। मस्त असा उलटलेला आहे, बघू शकता, खूप छान असा खरपूस भाजलेला आहे। हे पहा मस्त झालेला आहे। आता माझा मुलगा रुद्दू म्हणतोय उत्तपा करायचा, त्याच्यासाठी मी आता एक उत्तपा करून देणार आहे त्याला पण। झालेला आहे, मस्त सुगंध छान सुटलेला आहे, बघू शकता। खूप छान असा खरपूस छान भाजलेला आहे, खाण्यासाठी आपला नाश्ता रेडी आहे, बघू शकता। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवरती सबस्क्राईब करा। दुसरा पण रेडी करणार आहोत एक डोसा, मस्त लागते, तर नक्की करा, एक वेळेस नक्की करून पहा तुम्ही। नाश्त्याला मुलांना सर्वांनाच आवडत असतं, तर लहान मोठे कोणी पण खाऊ शकतात। मस्त छान आहार आहे, पौष्टिक पण असते, शरीराला छान असतात। थोडंसं तेल सोडून घेते मी काटानं, कारण छान उकल्या जाईल आपला उत्तपा नाहीये डोसा। हे बघा मस्त छान उठायलेत, हे पाहू शकते। आणखी थोडा वेळ मी त्याला थोडं कडक होऊ देते, कारण कडक होऊ दे असं म्हणायलेत घरचे।
तर मी त्याला थोडंसं कडक होऊ देते. हे पहा झालेला आहे आपला, बघू शकता मस्त कडक झालेला आहे. तर मी याला साईडला काढून घेते. हे उत्तप्पा करते, थोडंसं याला मी जाडसर ठेवणार आहे. उत्तप्पा थोडा जाडच असतो. यावर थोडासा कांदा टाकते मी, छान चौकून सर्व भरून टाकते कांद्याने. आपला उत्तप्पा मस्त लागतो कांदा टाकल्यानंतर. टोमॅटो टाकते, मस्त टमाट्याला पण बारीक चिरून घेतलेला आहे मी. यामध्ये मी थोडासा मसाला टाकून घेते, खाण्यासाठी छान लागेल चविष्ट. थोडंसं मिरची पावडर आहे ते टाकून घेते मी. धनिया आहे ते पण टाकून घेतलेला आहे. यामध्ये मी चाट मसाला टाकून घेते, त्याला खूप आवडतो चाट मसाला मुलाला माझ्या. चाट मसाला टाकून घेतलेला आहे. हे काय सगळं टाकून घेतलेलं आहे. माझ्या मुलीला पण खूप आवडते, तर माझी मुलगी त्यांना राहत नाही, आजोळी असते शिकायला. पण छान झालंय. आणखी थोडा वेळ शिजू देते मी, छान उलटायला घ्यायला. थोडंसं गॅस फुल करते मी. हे बघा झालेलं आहे. यामध्ये तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता किंवा पनीर असेल तर पनीर, काही व्हेजिटेबल दुसरे काय असेल तर ते टाकू शकता. माझ्याकडे एवढं होतं, मी एवढं टाकलेलं आहे. झालेलं आहे, काढून घेते मी.